आपण सध्या आहोत अहमदपूरच्या पंचायत समिती कार्यालयाच्या बाजूला. तुम्ही बघू शकता मागच्या 3 दिवसापासून रोहन उत्तम कांबळे हे नागरिक मागच्या 3 दिवसापासून आमरण उपोषण त्यांनी सुरू केले. मात्र तिसऱ्या दिवसापर्यंत आजपर्यंत त्यांची कोण दखल घेतली आहे किंवा कोणी घेतली नाही हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नेमकी मागणी काय आहे उपोषणाची हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. रोहन, मला सांगा नेमक्या काय मागण्या आहेत? आपण आमरण उपोषण जे पत्करले मागच्या 3 दिवसापासून. सर, जे आता सध्याच्याला पाहिलं तर आपल्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय हे तहसीलपासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर लांबावर आहे. बरं. आणि मेन म्हणलं तर इथे त्या दुय्यम निबंधकाला जागा दिलेली आहे तशी जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसच्या खाली. तो तरी यायला तयार नाही. ते असो, ते भाग असो अलग. त्यानंतर अहमदपुरामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी विक्री व्यवहारामध्ये त्यांच्यासोबत संगनमत करून जे श्री वाघमारे सर आहेत त्या ठिकाणचे दुय्यम निबंधक हे दलाली करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या अहमदपुरामध्ये दलाली करतच आहेत. नंतर आमची मागणी अशी आहे की या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी विक्री व्यवहारामध्ये दलाली करणाऱ्या लोकांसोबत संगनमत करून नियमबद्ध स्वरूपात खरेदी विक्री होत आहे व 3/11/2025 रोजी तुकडे पाडण्यासाठी पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत. म्हणून या 2 कारणासाठी आम्ही बसलो आहे. व त्यानंतर या सगळ्यांची आतापर्यंत वाघमारे जी अहमदपुरामध्ये नियुक्त झालेले आहेत तेव्हापासूनच्या आतापर्यंत सगळ्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये म्हणजे खरेदी विक्री जे रजिस्टर वगैरे सगळे झालेले आहेत त्यांच्या सगळ्याची चौकशी करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून ह्याला निलंबन करावी ही आमची मागणी आहे. मला सांगा, तुमच्या या मागणीची दखल जर इथल्या स्थानिक प्रशासनाने जर नाही घेतली पुढची भूमिका काय असेल? आमची पुढली भूमिका आत्मदहन धरणे आंदोलने किंवा जिल्हाधिकारी जेवढं वरीपर्यंत जाणं होईल तेवढ्या वरपर्यंत आम्ही जाईल. आणि ही करण्याचं कारण सांगतो सर तुम्हाला. आता अहमदपुरामध्ये मुद्रांक विक्रेते आहेत. आपल्या इथं पूर्ण तहसीलच्या कार्यालयाच्या पुढे मुद्रांक विक्रेते आहेत. आत्तापर्यंत तुम्ही स्वतः तिकीट घेतला असाल 10 रुपयाचं तिकीट 11 रुपये 15 रुपयाला भेटते. 10 रुपयाचा 20 रुपयाचं तिकीट 22 रुपये 21 रुपयाला भेटते. 10 रुपयाचा स्टॅम्प पेपर 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 110 120 रुपयाला भेटते. का? ही वरचे पैशांच्या बापाचे आहेत. गोरगरीब जनतेचा पैसा आहे. आता आमच्यासारख्या पोरांना वगैरे समजते आम्ही विचारू शकतो का बरं घेतं पैसा. पण जी माणसाला वगैरे व्यक्तीला ग्रामीण ठिकाणच्या जी लोक आहेत ते येते 10 रुपये मागितले 20 रुपये मागितले गपचिप देतात. विचारणारे नाहीत ते. मग असा गैरवापर नाही करत आहेत यासाठी. आणि नंतर आम्हाला जाऊन विचारलो आम्ही तर आमच्याकडे व्हिडिओ पुरावेसुद्धा आहेत की ते कशा पद्धतीने बोलतात, काय भाषा बोलतात, त्यांची कशी भाषा आहे कशी नाही. आता आम्ही त्या दिवशी गेलो त्यांना तिकीट मागायला. मग त्या ठिकाणी म्हणले 10 रुपये तिकीट 11 रुपयाला. म्हणलं 100 रुपयाचं तिकीट द्या. 10 रुपये एक्स्ट्रा मागितले बरी. म्हणलं सर कशाचे 10 रुपये एक्स्ट्रा मला सांगा. तिकीट नाही, चल निघ म्हणले. म्हणजे उडवाडूचे उत्तर डायरेक्ट इथून निघून जा. म्हणजे आम्ही जर विचारलं तुम्हाला प्रश्न पैसे कशाचे घेता तर डायरेक्ट तिकीट नाही, चल निघ म्हणजे. नंतर त्यासोबत 10 मिनिट तंडल्याच्या नंतर त्यानं PT काढून नंतर तिकीट दिलं मला. म्हणजे जवळ आम्ही संघर्ष त्या छोट्या गोष्टीसाठी बी संघर्ष करणं कामाचं आहे का? मग असं संताप आमच्या डोक्यामध्ये संताप म्हणून पूर्ण एका कडोकून जेव्हा आम्ही थोडा अभ्यास केला त्याच्यावर कळाले की अशा गोष्टी तिकडे पाडलेल्या नाहीत. नंतर आमच्या भ्रष्टाचार आमच्या लक्षात आला म्हणून आम्ही तो उपोषणाला बसायचा निर्णय घेतला व प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर त्यांची चौकशीपासून त्यांचं निलंबन करावे. अन्यथा आम्ही आत्मदहनसुद्धा बी करायला तयार आहोत. आजपर्यंत या उपोषणकर्त्याची कोणीही दखल घेतली नाही. मात्र किती दिवसानंतर इथल्या प्रशासनाला जाग येते हे पाहणं औचित्याचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.